आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत। इथे मी 4 अंडी उकडवून कट करून घेतलेली आहेत। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, तमालपत्र, कसुरी मेथी आणि आलं लसूण पेस्ट। आता सुके मसाले बघूया। त्याच्यामध्ये ही हळद आहे, गरम मसाला, आपला लाल मसाला, धणे पावडर, मीठ आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला मी घेतला 1 चमचा मोठा। एका भांड्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की आपण घालूया तमालपत्र। त्याच्यासोबतच आपण हिरव्या मिरची तुकडे घालूया। आता आपण कांदा घालून घेऊया। एक मोठा कांदा मी इथे कापून घेतला। तो मोठा कांदा आपण घालून घ्यायचा। घालून घेऊया छानपैकी। आता आपण या कांद्यामध्ये आलं लसूण जे ठेचलेलं आहे आपल्याकडे ते थोडंसं टाकून घेऊया। परतून घ्यायचं। आता बघा कांदा खूप चांगला आपला मऊ झालेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये आता काय करूया, टोमॅटो कापून घेऊया। टोमॅटो सुद्धा मी अख्खा मोठा कापून घेतलेला आहे। टोमॅटो छान टोमॅटोला आपण घालून घेऊया। टोमॅटो सुद्धा छान आपला मऊ व्हायला हवा, म्हणजे ग्रेव्ही छान होते। आता टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण काय करायचंय, हे जे सुके मसाले आहेत आपल्याकडे ते सर्व आपण त्याच्यामध्ये छान हलवून घ्यायचे मसाले सगळीकडे। आता आपण काय करूया, या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। या मसाल्याची सुद्धा छान ग्रेव्ही होते आणि मसाले सुद्धा खाली लागणार नाही, करपट असा वास येणार नाही किंवा चव येणार नाही त्या मसाल्यात। छानपैकी शिजू देऊया। आता छान तेल सुटायला हवं मसाल्यांना। छान मसाल्याला आपला तेल सुटायला लागले। आता आपण काय करूया, ही जी अंडी आपण कट करून घेतलेली आहेत ती सर्व आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हलवताना अगदी हळुवारपणे त्याला हलवायची आहे। यातलं ऑलरेडी तुम्ही पाहू शकता की कशी फुटतात, त्यामुळे अलगद इकडून तिकडून अशी करून घ्यायची आहे खालून मसाल्यांमध्ये। आता आपण या मसाल्यामध्ये थोडीशी वरून कसुरी मेथी घालून घेऊया चवीसाठी। आणि आता कोथिंबीर। आता 1 मिनिटभर आपण झाकण ठेवूया। तुम्ही पाहू शकता छानपैकी अंडा मसाला आपला रेडी झालेला आहे। मस्त गरमागरम भाकरीसोबत इतका सुंदर लागतो हा। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थँक यू।